गॅसच्या दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं आहे। सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या महिलांनी रस्त्यावर येऊन चुलीवर स्वयंपाक केला। यावेळी गॅस दरवाढीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला। तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या। गॅस सिलेंडरचा दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा गॅस सिलेंडरचा दरवाढ रद्द करा। मोदी सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? याबाबतची अधिक माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांनी दिली आहे। जे ह्या ठिकाणी लाडक्या बहिणी फसलेल्या आहेत त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे। या हाताने देतात त्या हाताने काढून घेतात। पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये गॅस सिलेंडर हे 50 रुपयांनी महाग झालं आहे। पेट्रोलची महागाई वाढली आहे, डिझेलची महागाई वाढली आहे। आज लोक बघताय की चुलीवर स्वयंपाक ह्या ठिकाणी करतायत। म्हणजे तुम्ही द्यायचे एका हाताने काढून घ्यायचे दुसऱ्या हाताने, तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे। त्यामुळे एक निषेध म्हणून सरकारला जागा करण्याकरता ही महागाई परवडणार नाही। एकदम 50 रुपयांनी या ठिकाणी सिलेंडर गॅस हे वाढलेले आहेत। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आगळा वेगळा उपक्रम घेऊन या लोकांना कळावं की बाबा महागाई एकदम 50 रुपयांनी गॅस वाढला आहे। आज 910 रुपये गॅस झालेला आहे। तुम्ही इलेक्शन आले गॅसची किंमत कमी करता आणि इलेक्शन झालं की गॅसची किंमत वाढवता। त्यांच्या ह्या योजना फसव्या आहेत। बहिणीचे डोळे पुसायचे आणि ही योजना फसवी नाही आहे, आम्ही नक्कीच पैसे देणार आहे, फक्त त्यांची आश्वासनं असतात। हे खरं हे नाही आहे त्यांचं। लाडकी बहीण म्हणायचं पण लाडक्या बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम चालू आहे। त्यांनी गॅस 50 रुपयांनी वाढ केलेली आहे। पूर्वी त्यांनी गॅसची योजना काढली, उज्ज्वला गॅस, आणि गरीब महिला आहेत त्यांना धूर लागू नये आणि आधुनिक काळात जगावं म्हणून त्यांनी ती योजना काढली। ही फसवी योजना काढून त्यांनी गॅसचे दरवाढ करत गेले। जवळजवळ 450ला गॅस होता, तो जवळजवळ आता 850पर्यंत गेलेला आहे। आणि आता पुन्हा त्यांनी 50 रुपयांनी त्याची दरवाढ केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी चूल पेटवून आंदोलन करत आहोत।